राज्यात दिवसाढवळ्या धारदार शस्त्रे हाताळली जात असून गुन्हेगारांवर कोणाचाही धाक राहिलेला नाही। पोलिसांचे याकडे नेमके लक्ष किंवा नियंत्रण आहे का? जनतेचा कायदा सुव्यवस्थेवरील विश्वास पूर्णपणे उडाला असून सरकारने या गंभीर परिस्थितीला थेट सामोरे जावे आणि सभागृहात नियम 289 अंतर्गत यावर तातडीने चर्चा घ्यावी, अशी आग्रही मागणी आमदार अंबादास दानवे यांनी केली आहे। पाहूयात। सभापती महोदय, संभाजीनगर शहरात काल इथं मान्य संजयजी शिरसाट साहेब आहेत, या विभागाचं प्रतिनिधित्व करतात विधानसभेचं। या भागामध्ये राजनगर परिसरात एकदम क्षुल्लक कारणावरून एका 20 वर्षीय तरुणाची रॅप सॉन्ग गाण्याच्या किरकोळ वादातून 10-15 जणांनी मिळून निर्गुण हत्या केलेली सभापती महोदय। खरं तर काल परवा आपण मागच्या आठवड्यात त्या रेल्वेमध्ये एक जणांनी कशा पद्धतीनं भोसकलं तेही बघितलं। आणि ही जी घटना आहे सभापती महोदय, 20 वर्षीय तरुण एकदम आणि एक गाणं गाण्याच्या याच्यातून एका टोळीनं या 20 वर्षाच्या मुलाचा खून केला आहे। मुद्दा हा आहे सभापती महोदय की राज्यामध्ये अशा पद्धतीनं धारदार शस्त्र टोळीच्या टोळी घेऊन जाते। दिवसाढवळ्या रेल्वेत एखाद्याला चाकू खुपसला जातो। मला असं वाटतं हे चाकू शस्त्र याच्यावर पोलिसांचं काही नियंत्रण आहे का नाही, पोलिसांचं काही लक्ष असतं की नाही असतं। एक 20 वर्षाचा मुलगा जीवानिशी गेला, तरुण तडफदार मुलगा। या मला वाटतं यांच्या आईवडिलांच्या भावना आता काय असतील। आणि मग माझा मुद्दा हा आहे, मी 289 याच्यासाठी मांडला की याच्यात प्रतिबंधात्मक म्हणून पोलिसांचं लक्ष असतं का? शस्त्र कुठून येतात, चाकू कुठून येतात, असे नाच गाणे 10-10, 20-20 जण मिळून कुठं गातात, कुठं धिंगाणा करतात। आणि म्हणून राज्याचा अशा पद्धतीनं कायदा सुव्यवस्थेवर विश्वास सभापती महोदय राहिलेला नाही। धारदार शस्त्र राजनगर हा भाग तसा पाहायला गेला तर संवेदनशील भाग आहे। आणि म्हणून अशा संवेदनशील भागामध्ये असे शस्त्र येतात कुठून, याचा वापर करतात कुठं, या सगळ्या विषयात कायदा आणि सुव्यवस्थेचा एक सिव्हिअर प्रश्न या निमित्तानं आहे। तसं पाहायला गेलं तर संभाजीनगरात एवढीच घटना नाही, अनेक घटना घडलेल्या राज्यात घडलेल्या आहे, पण मी स्पेसिफिक संभाजीनगरचा उल्लेख इथं केला आहे। आणि म्हणून हा कायदा सुव्यवस्थेचा हा प्रश्न सभापती महोदय बेसिक आहे। आणि म्हणून त्याच्या अन्वये या विषयावर 291 चर्चा व्हावी अशी आमची अपेक्षा आहे। कारण हा विषय इतका व्हास्ट होत चाललेला आहे की दिवसाढवळ्या अशा पद्धतीनं शस्त्र कोणाचा धाकच राहिला नाही। आपण गुड गव्हर्नन्स म्हणतो, झिरो टॉलरन्स म्हणतो, कुठं गुड गव्हर्नन्स आहे, कुठं झिरो टॉलरन्स आहे। आणि म्हणून आपल्या माध्यमातून मला असं वाटतं या विषयावर चर्चा करावी, सरकारने या चर्चेला सामोरं यावं, अशा प्रकारची विनंती मी आपल्या माध्यमातून केलेली सभापती।